शब्द बोलणे सोपे असते, पण शब्दाला जगणे हेच खरे नेतृत्व असते, हे सिद्ध करून दाखवले आहे भाजपचे युवा नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वारंवार पर्यावरणपूरक ई-वाहनांच्या वापराचे आवाहन केले आहे। या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत बिज्जू प्रधाने आज ई-वाहनातून थेट सोलापूर महानगरपालिकेत दाखल झाले। इंधनाचा धूर नाही, गाड्यांचा गजर नाही, शांत, स्वच्छ आणि हिरव्या वाहनातून आलेल्या या युवा नगरसेवकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी बिज्जू प्रधाने म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ई-वाहनाचे आवाहन केले आहे। आजपासून मी स्वतः ई-वाहन घेऊनच फिरणार। हे केवळ माझे वचन नाही, हे माझे कर्तव्य आहे। पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्याला जे देशभरात आव्हान केलं होतं की एखादी देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे इंधनावरती जो तुटवडा होतोय त्याचाच आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण शहरभरात फिरत असताना आम्ही इंधन बचत म्हणून इतर ई-बाईकनं आम्ही या ठिकाणी प्रवास करत आहे आणि येणाऱ्या काळात मी संपूर्ण शहरवासींना सुद्धा आपण इंधन बचत व्हावी त्या दृष्टीने आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा आपण सर्व आम्ही असेल किंवा आपल्या सर्व नागरिकांना असं आमचं आव्हान राहील की आपण सुद्धा जास्तीत जास्त इंधन बचत करून ई-बाईकचा वापर करावा। एका युवा लोकप्रतिनिधीची ही कृती केवळ वाहतुकीचा प्रश्न नाही, ती एक विचारांची सुरुवात आहे। जेव्हा नेते स्वतः बदलाचे उदाहरण घालून देतात, तेव्हाच समाज बदलतो। प्रधाने यांची ही छोटीशी कृती सोलापुरातील पर्यावरण जनजागृतीसाठी मोठा संदेश देऊन जाते। पेट्रोल डिझेलच्या धुराने ग्रासलेल्या शहरात असे पाऊल म्हणजे खऱ्या अर्थाने हरित सोलापूरच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे।